पुढच्या बातमीकडे वळतोय। वंचितनं आता महाविकास आघाडीचा प्रस्ताव फेटाळून लावलाय। लोकसभेसाठी 2 जागांचा प्रस्ताव फेटाळलेला आहे। तर वंचितच्या राज्य कार्यकारिणीने हा प्रस्ताव फेटाळल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। वंचितनं महाविकास आघाडीचा हा प्रस्ताव आता फेटाळलेला आहे। लोकसभेसाठी 2 जागांचा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आलाय। वंचितच्या राज्य कार्यकारिणीने या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। तर हा प्रस्ताव देखील कार्यकारिणीने आता फेटाळून लावलेला आहे। हमने वंचित बहुजन आघाड़ी को एक प्रस्ताव दिया 4 जगह का। अब उनको विचार करना है उसके ऊपर। उनको विचार करके आना है कि ये 4 सीट हमने जो प्रस्ताव दिया है, जो उन्होंने मांगी थी हमसे, जब तक उनका प्रस्ताव के ऊपर उनकी चर्चा पार्टी में नहीं होती तब तक हम क्या चर्चा करेंगे। लेकिन प्रकाश आंबेडकर जी से भी हम अलग से चर्चा करेंगे। महाविकास आघाडीतले काही नेते प्रवक्ते जर का माध्यमांना खोटी माहिती देऊन आमच्याबद्दल जर का भ्रम पसरवत असतील तर आम्हाला आमची भूमिका क्लिअर करणं गरजेचं आहे। संजय राऊत हे माध्यमांना खोटी माहिती देत आले की सगळं आलबेल आहे, आमचं सगळं व्यवस्थित आहे, 40 जागा झाल्या, 39 जागा झाल्या, हे सगळं सांगितलं जात होतं। जर 40 जागांचं वाटप झालेलं होतं, त्यात कुठला वाद नव्हता, तर हा 15 जागांचा तिढा कसा काय? हा 15 जागांचा तिढा म्हणजे त्यांनी खोटी माहिती दिली होती। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वंचितनं महाविकास आघाडीचा हा प्रस्ताव फेटाळलेला आहे। तर 2 जागांचा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आलाय। या संदर्भातल्या प्रतिक्रिया देखील आपण पाहिलेल्या आहेत। महाविकास आघाडीच्या वतीने जो 2 जागांचा प्रस्ताव त्यांनी आम्हाला दिलेला होता, तो वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने एकमताने फेटाळलेला आहे। आम्हाला हरणाऱ्या 2 जागा ज्या त्यांनी देऊ केलेल्या होत्या, त्या 2 जागा आम्हाला नको आहेत। अकोल्याची सुद्धा जागा आम्ही सोडण्याची तयारी त्या ठिकाणी दाखवली होती आणि अकोल्या व्यतिरिक्त या ज्या 2 जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीचे पक्ष आम्हाला देत होते, तो आम्ही या ठिकाणी नाकारलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।